कोविड काळामध्ये अमरावतीच्या मध्यवस्तीत असलेल्या हिंदू स्मशान संस्थेवर येणाऱ्या अंत्यसंस्काराचा ताण शहरामध्ये असलेल्या विविध स्मशानांकडे वळता करून या परिसरातील लोकांना होणारा असह्य त्रास कमी करावा व या स्मशानावरचा वाढलेला ताण पाहता तिसरी गॅस किंवा विद्युत दाहिनी शहरातील इतर स्मशानात लावून दुसरेही स्मशान विकसित करावे अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता व परिसर बचाव कृती समितीचे प्रमुख शिवराय कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। 24 मे सोमवारी दुपारी परिसर बचाव समितीने पत्रकार परिषद घेऊन तिसऱ्या दाहिनीला आपला कडाडून विरोध दर्शविला। संपूर्ण जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याबाहेरून सुद्धा उपचारार्थ अमरावतीत आलेल्या कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांचे पार्थिव अमरावतीच्या हिंदू स्मशान संस्थेमध्ये अंतिम संस्कारासाठी आणले जातात। गेल्या 2 महिन्यामध्ये या स्मशानात अभूतपूर्व गर्दी आहे। या स्मशानामध्ये सर्व सोयी उपलब्ध असल्याने सर्वच मृतांच्या नातेवाईकांचा याच स्मशानामध्ये अंतिम संस्कार करण्याकडे कल असतो। या स्मशानामध्ये 2 गॅसच्या दाहिन्या आहेत। आता तिसरी दाहिनी लावली जाणार आहे। स्मशान ही अत्यावश्यक सेवा आहे, पण शहराचा वाढता व्याप लक्षात घेता एकच स्मशान विकसित करणे सोयीचे नाही। शहराच्या विविध भागांमधील स्मशाने देखील विकसित झाली पाहिजेत। स्मशानांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेचा उद्देश सेवाभावी आहे यात तीळमात्र शंका नाही, मात्र त्यांच्याही क्षमतेच्या मर्यादा आता स्पष्टपणे झालेल्या आहेत। स्मशानाला देणगी देणाऱ्या लोकांचा हेतू देखील उदात्त आहे, मात्र आता हे स्मशान गावाबाहेर राहिलेले नाही। चारही बाजूंनी प्रचंड लोकवस्ती तयार झालेली आहे। कोविड प्रेताला पीपीई किट सह जाळले जाते, त्याचा दुर्गंध परिसरामध्ये पसरतो। अवतीभोवती असलेल्या सर्व कॉलनीतल्या घरांवर गॅस दाहिनीची राख भुरभुर उडून येते। मृताच्या नातेवाईकांनी वापरलेल्या पीपीई किट्स, मास्क व कपडे नष्ट करण्याला शिस्त नसल्याने संपूर्ण परिसर हा खराब झालेला आहे। या परिसरातील प्रदूषणाची पातळी धोकादायकरित्या वाढलेली आहे। मृतांना स्वर्ग मिळण्याची व्यवस्था केली जात असताना जिवंत लोकांच्या वाटेला नरक यातना येणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। लोकभावना लक्षात न घेता त्यांच्यावर मुठभर लोक आपला अट्टहास व आग्रह लादत असल्याचे या प्रकरणी स्पष्ट असल्याचे शिवराय कुलकर्णी यांनी म्हटले आहे। अमरावतीच्या हिंदू स्मशान संस्थेमध्ये 2 गॅस दाहिन्या आधीच लागलेल्या आहे आणि 25 ओट्या आहे आणि अमरावती शहरातलं दुसरं कुठलंही स्मशान विकसित केलं गेलेलं नाही। त्यामुळे एवढ्या मोठ्या अमरावती शहरात कुठेही मृत्यू झाला तर ती सगळेच्या सगळे प्रेत जे आहेत ते अंत्यसंस्कारासाठी हिंदू स्मशान संस्थेमध्ये आणले जातात। त्याचा परिणाम आजूबाजूला असलेल्या जवळजवळ 25-30 हजाराच्या लोकवस्तीवर अत्यंत वाईट परिणाम व्हायला लागलेला आहे। त्यांच्या घरामध्ये स्वयंपाकघरापर्यंत त्यांच्या राख उडून पडते। पीपीई किट्ससह प्रेत जाळले जातात। सध्या कोरोना पॅन्डेमिकमुळे सगळे कोविड मृतदेह देखील तिथेच आणले जातात। या पार्श्वभूमीवर आमची मागणी आहे, स्मशानाने आता एक निर्णय घेतला की ते 2 गॅस दाहिने असताना आता पुन्हा तिसरी गॅस दाहिनी त्या ठिकाणी लावतात। त्यामुळे त्या परिसरातली प्रदूषणाची जी पातळी असते ती पूर्ण खराब झालेली आहे। तिथे कार्बन मोनॉक्साईड सारख्या वायूचं प्रमाण त्या परिसरामध्ये वाढलेलं आहे। म्हणून आमची मागणी आहे की तिसरी गॅस दाहिनी जर लावायची असेल तर ती त्याच स्मशानात न लावता शहरातल्या दुसऱ्या कुठल्याही भागामध्ये लावण्यात यावी आणि दुसऱ्या भागात ती दाहिनी लावली तर दुसरं स्मशान देखील विकसित होईल आणि एका स्मशानावर जो असलेला ताण आहे तो थांबेल आणि शहरामध्ये विविध भागांमध्ये लोकांना सोयी उपलब्ध होतील। या पत्रकार परिषदेला भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी नगरसेवक प्रणित सोनी, नगरसेविका लविना हर्षे, नगरसेविका स्वाती कुलकर्णी, नगरसेवक अजय सारस्कर यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।